ए पूजा, ए पूजा, काय करते ग आतमध्ये? काय ग ताई? अगं काय करते आतमध्ये? काय नाही ग, आवरत होते घरातलं. बोल ना. झालं फराळाचं? नाही अगं, चालूच आहे अजून आवरायचं. तुझं? माझं झालंय बाई. कसं हे जॉब करून नाही होत बाई माझ्याच्यानी. काय काय करावं ते मला कळत तर नाही. बाई रात्रभर काम करावं लागतं ते ऑफिसचं, आणि मग दुपारी हे परत 2-4 तास सुट्टी भेटले का मग ते फराळाचं बनवायचं. वैतागच आलं बाई मला तर. मला तर ना ड्युटीवरला जायचं, ड्युटीवर नाही यायचं, आणि मग ते घरातलं बघावं ते फराळाचं करावं तेच कळत नाही बाई. काय बरं काय मग काय येणं केलं तू? मी काय येणं केलंय त्यासाठी येणं केलंय. भाऊबीजचं काय बेते तुझा? माझं कुठं काय बेते? काय बेते म्हणजे? जाणार नाही का तू दादाची इकडं? ए बाई बघन मी. हे मला सुट्टी नाही ऑफिसला, आणि त्याच्यात घरातलं काम पडलंय. तू नाही जाणार काय? अगं मला तरी कुठून सुट्टी भेटणार आहे? काढावा, जाऊन यावा 2 दिवस सुट्टी. आणि बरं जाणं का ना काय भेटणार तिथे जाऊन? तुझं खरंय म्हणा, आई वडील गेले तर जाऊ पण वाटत नाही मला तिथं. आणि त्याला भीक लागली. तू का पाहिलं त्याची परिस्थिती कशी? आई बापा असते ना तर आपल्याला आई बापांनी कुठून काही केलं असतं. तिथं जाणं का ना बरं गेलं तर त्यांच्याच्याने काही भेटत बी नाही, आणि नाही भेटलं का इकडे घरचे टोमणे टामणे देतात ना लगेच. त्याच्याकडे काय ग द्यायला? त्यालाच भीक लागली. तेच ना, मग काय करावं तेच नाही करू राहिलं. जाऊ दे, मरू दे, तू जाऊन ये. नाही बाई, आपण नाही जाणार. तू आपण नाही जाणार बाई. मग कोण जाणार आहे? जायचं असेल तर दोघी संगत जाऊ. काय भेटू अगर नाही भेटू मग. अगो पण मला सुट्टी भेटेल का? मग मला तरी कुठे भेटणार आहे? मी पण बळच रिक्वेस्ट करणार, तू पण रिक्वेस्ट कर काहीतरी ऑफिस मध्ये. 2 दिवस सुट्टी घेतली तर म्हटलं आम्ही नवरा बायको जाऊ कुठंतरी फिरायला. तर मग बघ तू किती हुशार आहे, आणि मला म्हणते सुट्टी घेऊन तिकडे जा. मग आम्हाला नाही वाटत का फिरायला जावं म्हणून? बरं बघू काय होतंय, बघू ना. बघू बिगू नको करू, तुझं फिक्स सांग काय ते. फिक्स म्हणजे थांब, तू सांग, तुला फोन करेल मी नंतर जायचं का नाही जायचं ते. काही भेटेल का तिथं जाऊन? पण मला माहिती भेटणार नाही म्हणून तर नको वाटतंय मला जायला. ते दळभद्र घर पडकं चुडकं, तू काही म्हण पण मला तिथं करमतच नाही. आई वडील होतं तेव्हा बरं वाटायचं. तसं बी खरं आहे तुझं. बरं जाऊ दे, तू जाऊ नये. ए बाई, मी एकटी नाही जाणार. जायचं असेल दोघी संगत जाऊ. तू बळजबरीची बाई ताई. बळजबरी म्हणजे तुला नाही जायचंय का? मला एकटीलाच म्हणती जायचा म्हणून, आणि लोकांच्या लाजाकाचा असं तसं जावंच लागणार आहे आपल्याला. आपल्याला माहिती मस्त दळभद्रीत आपल्याला काही देणार नाहीये, पण आपल्याला लाजाकाचं जावंच लागणार आहे. बरं दोघी जाऊ मग, एक दिवस जाऊन. हा, सकाळचं जाऊन संध्याकाळचं लगेच. नाही तर जाऊ दे बाई, तू जा, मी नाही जात. मरू दे, नको, मला काम आहेत. ए मला पण लई काम आहेत. मी पण ऑफिसचे काम करणार, मला पण नाही टाइम. मग जायला मला पण टाइम नाही. जा मला पण नाही. ओ तात्या, काय चालले? जाऊ ना बहिणीकडे दिवाळीला वावळीला. तात्या बहिणींना बोलवायचं की तुमच्याकडं? आता नाही येत ते, शिकले सवरलेले नोकरीवाले माणसं येते. तुम्ही दिले नाही नोकरी लावून, आणि तुम्ही फिरता इकडे. आपली गरिबी आहे हो. गाड्याने हिंडतात तिकडे, आणि तुम्ही फिरता इकडे इष्टीने. बरं आहे आपलं, काय करतो, गरिबी आहे आपली. वर्षातून 2दा यायला काय होतंय बरं त्यांना? नसन टाइम भेटत ते. आता नोकरीवाले येते ते, मोठाले माणसं येते, शिकले सवरलेले ते, लय आवड आहे राव. शिक्षण केले, त्यांना नोकरीवाले बघून दिले हो. तुमचा अवतार बघूनच मला लय वाईट वाटतंय. काय करतो, जाते ना, हा? जाते. तुम्ही कुठं निघाली? मी चाललोय सासरवाडीला. आता हिला न्यायचं होतं, तिच्या भावाला चालली वावळायला. हो, हा, आता ती येत नाही आपल्याकडे. आपली पाठीभर घरी. खरं तर त्यांनी यायला पाहिजे, माहितीये का? काय करतो आता? हा, मस्त यायला बघायचं. वर्षातून 2दा तर सण येतोय म्हणायचं, यायचं. नाही येत. बघा आता जावा. जावा येऊ हा, चला, चल ग, बस ग. ये सावकाश हो. हा हा? हा, जातो. काय रडू नका, रडू नका. हा, रडायची वेळ आली तुमच्यावर. आता गरिबीमुळे रडावंच लागतं ना, काय करतो. बघ कसं असतं. पण बहिणींना पण कळायला पाहिजे का नाही, आपल्या भावाला घेऊन आपण जावा. अरे माय खिशात पैसे नव्हते, एसटी पाय पाय चालू, काय करतो. नशीब तुझा नवरा चांगला आहे, नाही तर तुला बी नसते लावलं मी. हा, बस गाडी. माहिती किती चांगलं. हा, हे 2 साड्या चालवले तो, आता आवडत का नाही कोणाच ठाऊक. दोघींना 2 चालवले. घेतल्या तर बरं आहे. पैसे आहेत ना जायला? नाही पाय पाय चालू. नाही पैसे नको मला, मी जाईन पाय पाय. द्या ना तुमच्याकडे असेल तर. नको 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 देऊ. का सोडवायचं घरी? यांना सांगू का सोडवायला? नाही नाही, जातो मी. मग जावं सावकाश. हा, या.
तुम्ही जा पण हो. हा हा जातो. घ्या काळजी, हा सावकाश जा पण. हा. बघ ना एवढं भावा बहिणीला कामाला लावलं त्यांनी आणि आता ही वेळ आली त्याच्यावर. हा काय हा ह्या भाऊ होता म्हणून तर त्यांना एवढ्या चांगल्या नोकऱ्या भेटल्यात, शिकल्यात, आणि शेवटी त्यालाच विसरल्या. एवढं रानात कष्ट करून त्यांनी रानाचं मोठं केलं, त्यांना एवढं शिकवलं, हा चांगल्या नोकरीला लावलं. अहो, नशीब लागतं असा भाऊ भेटायला. स्वतःला काहीच नाही केलंय त्यांनी, स्वतःसाठी ठेवलंय का काही स्वतःसाठी? काहीच नाही ठेवलं. सगळं त्यांच्या शिक्षणात घालवलं. लाजा वाटल्या पाहिजे त्या बहिणींना पण तसल्या. आता राबतोय पण त्याच्याकडे कोण लक्ष द्यायना. खिशात त्याच्याकडे पैसे नसते, पाय आला बिचारा. मग त्यांना कळायला नको का? आल्या तर काय बिघडतं का त्यांचं? घरात घेतलं तर बरं आहे, नाही तर लावते ना हात. तुला तर माहिती त्या कशा आहे. दोघी सारख्याच आहेत. एक तरी शानी असेल असं वाटलं होतं, पण काय जाऊ दे चल. चला, रडतच गेले शेवटी बिचारे. गाडी चालू आहे ना, गेले बिचारे रडत. गाडी चालू चला आहे. की तुम्ही काय थांबले? गाडी चालू आहे ना, काय करू? ती खटारत असलीच. हा जा सांगितलं दुसरी गाडी घेता. ए, तुला जायचं असलं जा, नाही तर मी चालू 90 प्यायला. काय मी चालू 90 प्यायला. मूत प्यायला बरं तिथं लवकर जाते. चला, गाडी चालू आहे ना, मला काय कळणार. थांब, झाली लोकांना नाव ठेवलं आपलं बघा. कोणी ऐक नाही घरात? अरे बाबा, अरे अजून सकाळ सकाळचे अजून काय केलं नाही घरात, आणि कोण आहे का घरात, आणि काय दुनिया? अरे दाजी ओळखलं नाही काय मला तो? अरे काय अवतार करून घेतला, येऊन ओळखलं का नाही? एवढी बेकारी झाली. हा मग आता होती गरिबी. अरे काय केलं का, काय अवस्था झाली? अरे मला ओळखाना सुद्धा ही तीन मला वाटलं कोणतरी मागायचं आलंय. नाही राव दाजी, असं नका म्हणू, एवढा अपमान नका करू. ओळखलं नाही मी, अपमान करायचं काय कारण नाही, पण लय लांब लय दिवसातून येणं केलं. आलं म्हणलं चला, बहिणीला लोकांची बहिणी घरी येतात ओवाळायला, तर मीच जातो बहिणीकडे ओवाळायला. अरे बरं झालं. चल हाका मारू का इकडे? बघा मारित असलं. ए वैशो, ही बी काय करते? काय करते तुझी? अरे कोण आलंय? दादा तू हा कशाला आलाय? आलो होतो. तुम्ही नाही येणार तर म्हणलं मीच येतो ओवाळायला. येणार होतो ना पूजन, मी आम्ही दोघी येणार होतो. नाही राहावलं माय मन, म्हणलं चला जावं यावं भेट. बरं काय? अरे एवढ्या दिवसातून भाव आलाय, एवढं वाकडं तिकडं व्हायला काय झालंय? असा काय अवतार करून आलाय तू? आलाय त्याच्यावर टाइम. आता मला तर पहिल्यांदा ओळखलाच नाही. तुला तरी काय आलं बरं ओळखलं. बाबा काय नाही घरात शिल्लक राहिलं, केलेलं नाही एवढं लोक. आता मला काय, आता तुझ्या स्वयंपाक झालाय काय? मला वाटलं कोणतरी मागणारच आलंय. कोण पाहुलाय? तिचा भाऊ येईन कोणी? ते मानलेला भाऊ आहे. मानलेला भाऊ आहे. हा अरे जरा खरं बोल, असं काय बोलत ती? का ग सख्या भावाला मानलेला म्हणती? त्याच्या अवताराकडे बघून ते मला भाऊ मानायची लाज वाटायला लागली. अगं मी तुमची भावकीतलीच आहे. तुझ्या लग्नात तुझ्या भावाने तुझ्यासाठी किती काय केलंय, आणि आज तुला लाज वाटते त्याची? तुम्ही कशासाठी आलात ते सांगा. अगं मला थोडे धने पाहिजे होते म्हणून आले होते, पण मला नाही आवडला तुझा स्वभाव. नाहीये धन्यवाद. बरं ठीक आहे. काय आता तू इथंच उभा करणार आहे काय? मी साखर भाऊ नाही. हाय साका भाऊ, बसा ना तिथं. सगळी इज्जत घातली माझी हाय तेवढी. कशाला आला रे दादा तू? परत येऊ नको माझ्या दारात. काय तुझं अवतरण ते? आ अरे पण ती वावळा आलं इथं, अहो पण वावळून लोक, गेला. आसपासचे लोक बघतात तर चांगलं वाटतंय का? आताच ती बाई येऊन काय बोलून गेली, भावकीतली होती ना आपली. राजी यांच्यासाठी मी पोटार तुकडा नाही खाल्ला. यांचे शिक्षण केलं, यांना नोकरीला लावल्या, यांना नोकरीला नवरे बघून दिले मी. आणि या- 2-2 दिवस पोटाला चिमटा घातला मी. अरे या भावाने काय 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 नाही केलं तुमच्यासाठी? काय सांगतोय भाऊ? काय नाही केलं त्यांनी आमच्यासाठी. आमच्या आई बापांनी कमवून ठेवलं होतं, तेच केलंय त्यांनी. काय केलं त्यांनी आमच्यासाठी? ते स्वतः कमवून थोडी ना त्यांनी केलंय. अरे त्याने पोटाला पोटभर नाही खाल्लं म्हणतोय, आणि तुम्ही म्हणतात आई तुम्हाला बापाने माहिती का कमवून खाल्लंय ठेवलं. का नाही? तुम्हाला माहिती का? हो शाळेतून येऊस तर मी उपाशी राहतो.
काय होतं आता कर्तव्य करताना तुम्ही केलं चांगलं पण त्याचा उपकार राहिला नाही त्याला काय करणार आहे? अरे बाकी जाऊ दे कसं का असं ना लई देऊ कितीतरी वर्षातून भाऊ तुझ्या घरी आलाय मग काय करू अरे मग चहा पाणी कर त्याला घरात तरी घे कमीत कमी नको नाही, मला मला दाजी. ऑफिसला जायचं, मला time पोट भरलं माझं ते शब्दानी मी जाऊ का पोट अहो, भरलं काय होतंय आला तुम्ही काय बरं, जाऊ दे नका गोवाळी ना एक काम करा हे भावाची साडी आहे एवढी देत साडी मला हा असल्या साड्या घालते का मी आ असल्या साड्या नाही घालत मी. अरे मी माझ्या आईपतीप्रमाणे आणली आणायचीच कशाला सांगितली होती का मी साडी घेऊन यायला अरे भावाची पण भेट असते बाई हो तुम्ही गप्प बसा एक लक्षात घे तू आपण नोकरीला येते तो माणूस का नोकरीला आहे का रे? त्याला जसं जमलंय तसं घेऊन आलाय तुम्हाला माहितीये का माझ्या आई बापांनी भरपूर कमवून ठेवला असेल अरे कमवून ठेवला असतं ही अवस्था त्याची झाली असती का बायकोच्या माहेरी घालून घालून ठेवला असं सगळं पाय पाय आलो येसतील पैसे नाही. या घरात या चहा बी घे. अहो मला ऑफिसला जायचंय आणि तुम्हाला पण कुठेतरी जायचं होतं ना अरे एक तू चहा पाजू शकत नाही भावाला म्हणजे कसली बहिणी असली दादा हे बघ तू आहे ना इथून पुढे माझ्या दारात येऊ नको असा अवतार घेऊन तर बिलकुलच येऊ नको जा तू बरं एवढी भेट ठेव भावाची मला नकोय तुझी साडी तुझ्या बायकोला राहू दे अरे ठेव आठवण म्हणून भावाची ठीक आहे जा तू जाऊ का हा जा जाऊ का दाजी हं? आता काय करणार आहे येतो हो बरं झालं तेवढी तरी ठेवून घेतली बरी नाही फेकली परत त्याच्या बेचाऱ्याच्या अंगाव अहो तुम्हाला काय अक्कल आहे का हा. अशा साड्या आहेत ना पुसायला ठेवल्यात मी चला घरात अरे आणि जमलं लय तुम्हालाच रे टमाटा बाबा लय टमाटा नको बोलत जाऊ. अरे मला एक सांग तो एवढा जीव तोडून सांगत होता आता कसं असतंय बायकांच्या पुढे लय बोलता येत नाही तुम्ही तुमचंच खरं करतात अरे त्यांनी पोटाला चिमट घेऊन स्वतः जेवला नाही तुम्हाला नोकरी लावलं याची तरी लाज धरा थोडीफार माहिती होतं का तुम्हाला त्याच्या जीवावर तुम्ही नोकरीला येते काही गप्पा हाणू नको बरं मला नाही ऐकायचं तुमचं भाषण मला ड्युटीला उशीर होतोय चला तुम्ही घरात. दुट्याच करीत राहा माणूस की आहे का तुम्हाला यार कोणी ऐका घरात होय कोण आहे मी चालूय दादा तू कशाला आला म्हणलं भावीचेच कार्यक्रम आहे तुम्ही येणार मग मी चालू ओवाळायला म्हणलं तुम्ही ओवाळता मला अरे पण अवतार बघ ना बघते ना शेजारचे पाजारचे काय अवतार करून आला तू असा काय झालं चांगलंय भाऊबीज होतं मग थांबायचं ना आलो असतं ना आम्ही दोघी आता वाट बघून बघून कटळ मग वाट बघून काय होतंय मग येणारच होतो ना आम्ही अरे सगळ्याची बहिणी गेल्या वावळून हं? आणि मग मलाच सकाळी जरा असं वाटलं मनाने का म्हणलं आपणच जावा तुम्हाला नाही जमत हापीचा टाइम नोकरी येणार होतो म्हटलं आता उभे उभे येणारच होतो की तू कशाला आला इथं लोक हसतील असलं अवतार करून आला ते पॅन्ट काय ते अवतार बघ तुझा काय नाही चांगले कपडे आहेत नाही चांगले कपडे आहेत का ते याला काय झालं? भिकारासारखा आला अरे शेतात काम करतो राम कधी आले आता 5 मिनिटं इथंच उभं आहे अजून चला ना मग आतमध्ये चहा पाणी आज जायचं कुठं आत का का तुम्हाला जायचंय बाहेर मग काय झालंय असं हा अवतार पण त्याचा आणि भाऊ दारात आलाय आणि तो अवताराचं काय घेऊन बसली अवतारच काय असतं तेव्हा नको ना काही गरज नाही असं नसतंय इतक्या लांबून आल्या तीन दरवेळेस येतात ती तुम्ही दरवेळेस असं कसं काय करताय काय केलं दरवेळेस आम्ही दरवेळेस काय आलीच होती ना ताई म्हटली होती ना जाऊ म्हणून तर आम्ही जाण त्याला कोणी सांगितलं होतं इथे यायला ताईच्या नादी लागून तो वाट लागली तुझी काय तो पहिली नव्हती तुम्ही तशी. तिला काय बोलू नका तुम्हाला हा, सांगते तिला मी काय नको बोल तिने तर वाटलं गेली. अहो दाजी शेजारी पाजारी सगळ्याची बहिणी येऊन गेल्या तुम्ही दादाजी म्हणू नका मला मी तुम्ही वयाचा विचार कर ना यांच्या मोठा भाऊ आहे ना तुझा मला वाईट वाटलं जरा थोडी खंत वाटली म्हणलं चला आपणच जाऊ आपल्या बहिणीकडे अरे पण वाईट वाटून 5 दिवस चालतं ना मग आलो असतो ना आम्ही आता 15 दिवस होऊन गेले की तरी आहे ना तुम्ही मग मरून चाललाय काय ती लय शिकली म्हणजे लय मोठी झाली असं नको ना वागत जाऊ बाकीच्यांना थोडस हे कर ना आणि त्यांनी कष्ट करून तुम्हाला शिकवलं ना चांगल्या घर दिलं लगे ओलाटला का तुम्ही सगळी अहो कांदे वगैरे विकले ना तर मी स्वतःला बनेल नव्हतं घेत मग उपकार केला काय आमच्यावर तू नीट बोल नीट मग तू कसा काय बोलतोय बोला कांदे माझी विकले. अक्कल बंद झाली आम्हाला ओळखता आलं तर ओळ बाई नाही तर मी आपलं जातो माघारी नाही ववाळायचं मला मी येणार होते तिकडेच ववाळला असतं ना भाऊ येत असतो का बहिणीकडं का बहिणी येते भावाकडं तू कधी जाणार आहे काय मेला जाणारच होते मी आता ताईला म्हटलं होते मी तिने अपमान केला बर का तिने केला का आपण हा म्हणलं चला तिचीच बहीण आहे दुसरं काय तिने आपण सुद्धा दारात पाणी नाही पाजलं तसं झालं साडी देऊन टाकले ना आलं मागे बस इथं तुला जेवायला वाटते मी
हा इथं नको माझ्या पोट भरलं कुत्रा आहे काय दारातलं इथं बस कुत्र्या तुम्ही लई नका बोलू, तुम्हाला सांगून ठेवते मी. बरं नको ओळू नको काही एवढी साडी मी आणली. मला नाही लागत साडी, नाशी साड्या घालते का मी? देऊच नको मला, राहू ती साडी विडी. माझी जेवढी ऐपत आहे तेवढं आणलं. आणि नाही घ्यायची मला साडी, देऊ नको बरं भावाने मला. आणलं एवढं प्रेमाने घे ना ती कसं का असताना 2 रुपयाचं का असताना ना तुला काय करायचं तू घालू नको माझी ऐपत जेवढी तेवढीच घेतली मी. मला नाही लागत, जा बरं दादा इथून, लोक बघतायत, जा निघ. राहू दे माहेरची आठवण म्हणून. होय भावाची साडी आहे, राहू दे माहेरची आठवण म्हणून. आणि नाही म्हणलं ना, दादा कशा डोकं लावतो माझ्यासोबत, तिला ते जा, मला नको देऊ. तिला दिली हा, मग ही तिने पण तिलाच अशीच दे. फेकली ती माझ्या तोंडावर. अरे पाय आलो पण एसटीने आलो तुमच्यासाठी पाय आलो मी. झाली का? झाली आमची इज्जत घालून? झाली काय बोल लागलं, रडून रडून कडून नुसतं रडून दाखवतो बस. का सगळ्या दुनियात इज्जत घालत घालत आले साऱ्या? कसं वाटतं? अवतार बघ त्याचा, काय इज्जत घातली तुमची ते अवतार पान त्याचा. अरे अवतार काय तो अवतारापाशी काय आज तुम्ही त्यांच्यामुळे ना अवताराचं काय घेऊन बसला इकडे हजर झाली का लगेच? तुम्ही लगेच माझ्या माग आले का? अरे काही वाटाय पाहिजे काय? एक भाऊ तुमच्याकडे आलाय, तो बिचारा तिळी तिळी तुटतोय, साड्या देतोय तुम्हाला. अरे दोन्ही मला वाटलं तू तरी समजदार असेल, शेवट नंबर आहे ना तू. तुम्ही तळतळ घेऊ नका हीच शिकवण तुला आहे सगळी. आमच्या दारात येऊन रडते ती ओ भाऊजी तुम्ही ऐका जरा आमचं. आणि तुम्ही कालवा कालवी करायचं तुमचं सांगा बरं का नीट. बरं एक काम करा, एवढी म्हणून राहून दे, परत नाही यायचं. घे जरा ऐक, औषध यायचं नाही तुला दारात. सुनबाई काय झालं, काय लावलं मोकर कामाला काय? अहो काय नाही, ना ना त्यांचा भाऊ आला. पाहुण्याला ओळखीत नाही कमी आणि भाव मला तुम्ही सांगा ते भावाची साडी सुद्धा घ्याय ना दारात काय चाललंय दारात? यांनी दारातच उभा केलंय. जे काय वावळाय जात नाही ते माणूस स्वतःहून दरवर्षी होतं इथं आणि दरवेळेस अपमान करून माघारी लावतं. तुम्हाला माहिती काय? कर पूजा अशी कर. ना मी सांगितलं तर ऐकतं. इकडे इकडे तुम्ही असं ते रडते माघारी करून आल्या अहो, इथे इथे नको ते म्हणते तुमचं अवतरलंय खरं. अलीकडे नको थोडं अहो, आलं. या, अहो, या, 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 2 भाऊ, मिनिटं. या. आम्ही काय बोललोत का तुम्हाला? ये वर. आम्ही काय बोललो? आम्ही काय बोललोत का तुम्हाला? तुमची बहीण बोलली का आम्ही बोललो का? आम्ही तुमचा अपमान केलाय तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा, रडू नका. रडायचा काय विषय नाही. काय रे त्याला रडायला येतं तुम्ही? आम्ही कशाला रडायला? मग जास्त शिकलं ना ते. लाज नाही वाटत थोड्याफार? का त्याचा अवतार का त्याला किडे पडलेत का काय? का त्याचा वास सुटलाय? हा आम्हाला नाही वास येत, तुम्हाला बरा वास येत त्याचा. अहो किमान मग चांगलं. ठीक आहे ना, शेतकरी माणूस आहे, नाही त्याच्याकडे पैसे पाणी नाही, दुनिया भानगडी म्हणून त्याची फारच इज्जत घालायची का? अरे तुम्हाला लयच वेगळं वाटतंय ना, तर तुम्हाला पगार आहे. तुम्हाला एवढी आखली पाहिजे, नवऱ्याला द्याय तिची, तुम्हाला द्याय नाही. सक्का भाव त्या असेल, मग तुम्ही पगारातून कोणची- दोघींनी एक ड्रेस घेतला तर म्हणा तसा भाऊ दिसेल ना तो. अहो ते नोकरीच्या बहाना ते नवऱ्याला इज्जत द्याय ना, ते भावाला द्याय ना, तर आम्हाला कुठून इज्जत देणार आहे? ना एसटीला पैसे जागा लागतील म्हणून मी काय केलं, पाय आलो आणि त्याच्या मोबदल्यात साड्या आणल्या दोघीला. घ्या चपलं नाही माझ्या पाय. घालू नका ना, घालू नका, ठेवून द्या, काय प्रॉब्लेम आहे? फेकून हाणले त्याने समोर. बिचारण दिले, ही मान असतो, धन असतं लय मोठं. ह्याच्यात किमती करता काय तुम्ही माणसाच्या? हा काय लय मोठं झालं का तुम्ही नोकरीला लागले म्हणून? का लय शिक्षण झालेत? कोणी केलं शिक्षण? लहानाच्या मोठ्या कोणी केलं? आई बाप होते का? आई अहो, एक बाप असून गेले, लग्न तिनेच केलं ना दोघींची. एक टाइम बनेल नाही घातलं पण यांना तुम्ही कमी दोघी नाही ना शेजारी शेजारी राहतात, तो प्रॉब्लेम आहे. ती तिला सांगत ती तिला सांगत. अहो हे लगे काय झालं ना, थोडं काय झालं की आली इकडं हे आवरा तुम्ही, वाटलं होईन घरांचं. तिला आवरू आवरू तर कटाळलोय मी. नाही ते बिचाराचं काय चुकलं त्याला? काहीच का नाही तुम्ही चुकी. रडायला लावले अहो, दोन्ही? यांची काय चुकी? आणि यांच्याकडे साधा थोडा बी समजदारपणा नाही. भाऊ इतक्या लांबून आलाय. अरे निदान हातात घ्या तुम्ही, निसू नका ना, मान आणि वाट लावा ना. कमीत कमी दारात आतमन तरी घ्यायचं, वावळायचे त्याला. अरे त्या माणसा हे पाणी सुद्धा द्याय ना तुम्ही साधं. हात लांब ना, राहिलं. पायाला फोडा आलाय, चप्पल तुटली. यांच्यासारखे नोकरीला ते आला असतात तुमच्या दारात, तुम्ही जर त्याच्या दारात गेले असते, वावळून आले असते, तो काय आला असता? तुमची इज्जत घाला इथं. मी म्हटलं होतं ना ताईला जा मी म्हणून. म्हणलं होतं ना तुला चल म्हणून. हा द्या दोघी एका मेरी बहिणीचे तर तुम्ही कमी आहेत का? अरे तुम्ही भावाला जीव लावून यांच्या बहिणीला तर तुम्ही दारातून हाकून देता. ना जाऊ का, मला काही दम नाही निघत आता. भरपूर आत्मा. थांबा, चहा बी पिऊ आपण, थांबा. तुम्ही यांचं काय गेलं मी हाकून देईन.
माझ्या घरात राहते का काय ती काय दुसऱ्याच्या घरात राहते काय? नको मला चहा नको पाणी नको परत तुम्ही उद्याच्याला म्हणताना का माझ्या बहिणीला हाकून दिलं पण पोरगी तशी नाही झालंय का शेवून नेमकी काय तुम्हाला गमेंट काय चालेल दोघींना नोकरी पोरगी तर कधी बरं शब्द मला अजून वाकडं नाही बोलली कधी तुम्हाला कशाला बोलत घरात नाही बोलत ही पण यांना काय वाटतंय बा अशी कपडे आणि ते अरे बरं आपल्या पोरगी तरी कुठं बोलली का काय नाही ना कधी आली सुख सामान तिला फराळाचं करून वाटायला तुला झालंय काय नेमकी तिला दिलंय स्वतःच नंदाला एवढं भरमसार दिलंय भरून पार घरातून मग याला काय तुला काय रोग येत होता काय काय करायला यांच्या राहणीमानाची त्यांना लाज वाटते त्याच काय राहणीमानला काय झालंय त्याच्या राहणीमान शेतकरी माणूस असंच असतो का तो शेतकरी काय पाहिजे नाही झालं हे जरा पट्टी उधाडी होती पायजमाची असं कोण लोक काय म्हणते लोक जागीरदार घरचे असेल त्यांच्या घरचे काय पेटवायची का तुला त्यांना आणि असं काय समजायचं नाही ह्यो टाइम कोणा उभी येऊ शकतो आपण लग्नाच्या अगोदर त्यांच्या दारात राहिलेत नाही इथं आल्यावर लय झाले का आता नावे ठेवणारे ठेवते पण आपला स्वतःचा भाऊ आहे आपल्या स्वतःच्या भावाकडे बघावा एवढं तर कळालं एवढी तर बुद्धी दिली शिक्षण करत नोकऱ्या करतात ना काय झालं बरं का ना दरवर्षी मी व्यवस्थित माझ्या आईपतीप्रमाणे करीत होतो या वर्षी कांद्या सगळं पाचकत अरे नाही केलं तर नाही केलं काय फरक पडतो त्यांना कुठं कमी घेत कमी नाही पण मला वाटतं ना अजून बी ते आज इथं काय आलाय थांब मला सांग काय आलाय तिथे ववाळीसाठीच आला ना तुम्ही जात नाही तर म्हणून आला ना तर तुम्हाला गमेंट इतकी का तुम्हाला नोकरी येतात तुमच्याकडे पैसा पाणी आहे दुनिया भानगडी तुम्हाला वाटतं त्या दारात जाऊन पुढे चव घालता म्हणून ती आला ना बहिणी करता इथपर्यंत मग तुम्हाला याचं तरी थोडंफार भान पाहिजे होतं ना थोडंफार नाही काहीतरी भारी बी आणले असते पण कांद्याचं वाटोळ झालं माझ्या त्याची नसेल ऐपत भारी आणायची आणि त्याच्यावर करू साव तुम्ही आणि एक त्या माणसाला बी येण्याची गरज नाही पण याला नातं म्हणतात बहीण भावाचं नातं त्याला आस्था होती म्हणून तू इथपर्यंत कधी येतं माहिती का वर्षभर येत नाही पूजा वर्षातून एकच दिवस येतो आणि ते दिवस पाळायचा असतो मला तो गरीब असू श्रीमंत असू भिकारी असू लुळा असू लांगडा असू पांगळा असू काय झालं मी नसतं आज डोक्यात घेतलं आज काही काम नव्हतं मंदिरात पुढे गेलो घडीवर सगळ्यांच्या कपाळात टिळे दिसली सगळं जेतो म्हणायचं मी आज माई बहीण आली माई बहीण माझ्या मनानेच उदाशी खाल्ली म्हणलं यावाची एकदा जाऊन बहिणी आणि मग घाई गेलो पाय दुकानातून 2 साड्या घातल्या म्हणलं ह्या जर एसटीला पैसे खर्च करण्यापेक्षा साड्याला घातले आणि पाय आणि तुम्हाला एक सांगू का ज्याला भाऊ नाही ना त्याला नाता विचारा भावाचं काय असते ज्याच्या पाठीव बहिणीच्या पाठीव भावाचा हात असला ना तिला कधीच जगात कमी नाही काय बघ आता काय शिकल्यात तुम्ही नोकऱ्या करतात तुम्हाला जगाचं थोडंफार ज्ञान पाहिजे आमसारख्याने सांगावं बरं तिची तुझी ननंद दारात आली तो एवढी सुखानी वाट लावली तिला 2000ची साडी घेतली लागण ती फराळ दुनिया भानगडी सगळं दिलं मग भावा करता करायला तुला काय काय बरं आम्ही म्हणलं असतो तुला तो भाव का दलिंदर दारात घेतला ना आमकन तमकन बरं शब्द बोलला असतो का अहो पण आमचा यांना शब्द बी नाही ना तसा काही यांनी मनाने सुरू केलंय वर्षातून एकच दिवस येतो आणि तो दिवस आज आलाय तो दारात आलाय होऊन तू नाही गेली त्याच्या दारात पण तो तुमच्या दारात आलाय दादा आमचं चुकलं रे खरंच चुकलं दादा आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे तुझ्या संग तुमची मर्जी काय कळालंय त्यांना सगळं नुसतं याच्यावर नको जाऊ तू बी आता कसं आहे लोक म्हणतात बोलाय जागीरदार दुनिया भानगडी त्यांना वाटलं त्यांचं टेटस असल्यामुळे त्यांना वाटलं आम्ही नोकऱ्या करतो तू दारात आल्यावर थोडंसं त्यांना ते अशी खंत वाटली बा तू चांगले कपडे घालून नाही आला असं नाही तसं नाही यावं नाही त्यावं नाही आता शेतकऱ्याची जी पोषक आहे आहे त्याचं त्याला काय आणि कोणाला लाजायची काय आम्ही मान्य करतो नवरे सासरे नवरे मान्य करतो तुम्ही कोण येता नाही तर मग तुम्ही एक काम करा दोघे निघा कुठे फिरा तुम्हाला नोकरी आहेत ना जा आमचं चुकलंय खरंच चुकलंय ना खरंच चुकलं पडा मग पाया त्याचे इकडे इकडे राहू चुकलं खरंच चुकलंय पड पाया दोघी बी लहान येतं काय फरक नाही पडत चल तुला ओवाळते दादा चल घरात हा ओवळा दादाला तू पण ओवळतोय घरी नेऊन आणि तू पण ओवळ तुला सांग तुला नाही सासरा म्हणून तू ज्यादा हुशारी करीत नको जात जाऊ आणि तू जर परत असं घरात केलं ना तर हिला ना हिला पांढर लगेच घराच्या बाहेर काढ नाही तिची नोकरी बोली ती बोली जाऊन तिकडे गेली खात्यात नोकरी नको आपल्याला पैसे बी नको आपल्याला अहो काय एकटे राहते काय तेव्हा या मोकार आपलं काय पण तशी नाही ना वागत ती पण आजच कशी वागली हीच कळा ना नेमकी मला एकमेरील जोड आहे ना नाती टिकवायची म्हणजे तुमचं स्टेटस बाजूला ठेवावं लागतं काय करायचं status पेटचं कुठं काय जायचे का करायची? आज त्याच्या पाया पाड्याने तुम्ही गरीब झाले का त्याला किडे पडलेत का सगळ्यांविषयी चांगले मग वागतात. येणे बी घरातून हाकून दिलं का मग काय मग काय केलं होतं सगळ्याविषयी चांगलं तोंडात आणायला माणूस वागतात. तिथं म्हणले बाप नाही सॉरी तिथं डायरेक्ट म्हणले मानलेला भाऊ आहे सख्खा भाऊ असो होय, होय. त्या शेजारी बाईला तुला सांग काय अक्कल पाहिजे ठोका टाकून हा जे मानलेला भाऊ आहे का तू त्याच्यावर सांगायला बरं लाज नाही वाटली तुला थोडीफार नोकरी लागायला शाळा शिकायला
जाऊ दे ना त्यांनी जर अहोरात्र कष्ट नसते केलं ना तर तुम्हाला असे भेटले असते बेवडे पियाताड खाटे खांगाळ. झाले आता जाऊन दे, झाले मागाशीच. आता तुम्ही माफी मागा आणि त्यांना वाट लावा व्यवस्थित. आम्ही जाऊ वावळून घ्या. चल दादा वावळून घ्या. चला. आणि येतात लवराकल्यावर घरी या. हा चला. इथंच वावळा दोघी बी चला. नाही तर दोघी इथं वाटून तिकडे काय जायची गरज आहे?